वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, दक्षिण कोकणातील एक असं रत्न ज्यावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे ते म्हणजे वेंगुर्ला। गोव्याच्या अगदी शेजारी असूनही गोव्याच्या गोंगाटापासून दूर, शांत आणि तितकेच मोहक असे हे ठिकाण। स्वच्छ रुपेरी वाळूचे किनारे, समुद्रात उभे असलेले द्वीपग्रह आणि काजू आंब्याच्या बागांनी वेढलेला हा तालुका पर्यटकांना भुरळ घालतो। अशातच आज आपण वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, यशवंतगड किल्ला। आपल्या प्रवासाची सुरुवात आपण एका ऐतिहासिक ठिकाणाने करूया, ते म्हणजे रेडी गावातील यशवंतगड। हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एका टेकडीवर स्थित आहे। या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील निसर्गाचा प्रभाव। किल्ल्याच्या भिंतीवर आणि बुरुजांवर वाढलेल्या वडांच्या झाडांच्या मुळ्यांमुळे याला एक मिस्टिकल लुक प्राप्त झाला आहे। ट्रॅकर्स आणि फोटोग्राफर्ससाठी हे एक नंदनवन आहे। गडावरून खाली दिसणारा समुद्र आणि जवळच असलेल्या खाडीचे दृश्य अतिशय नयनरम्य असते। नंबर 9, निवती किल्ला आणि खाडी। 9व्या क्रमांकावर आहे निवतीचा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या रक्षणासाठी बांधलेला हा एक जलदुर्ग किल्ला आहे। हा किल्ला एका खडकाळ भागावर वसलेला असून येथून दिसणारे निळे पाणी अगदी मालदीवची आठवण करून देते। निवतीच्या खाडीत तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता। येथील शांतता आणि आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला खिळवून ठेवतो। ज्यांना गर्दीपासून दूर एखादे शांत ठिकाण हवे आहे त्यांच्यासाठी निवती हे सर्वोत्तम ठिकाण बनते। नंबर 8, शिरोडा समुद्र किनारा। शिरोडा हा किनारा त्याच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्वासाठी ओळखला जातो। याच किनाऱ्यावर मीठ सत्याग्रहाचे केंद्र होते, त्यामुळे याला एक ऐतिहासिक वलय आहे। हा किनारा अतिशय प्रशस्त आणि स्वच्छ आहे। किनाऱ्याच्या एका बाजूला असलेली छोटी टेकडी आणि तिथून दिसणारा सूर्यास्त मनाला तृप्त करतो। पर्यटकांची गर्दी कमी असल्याने तुम्हाला या किनाऱ्यावर निसर्गाचा एकांत अनुभवता येतो। येथील स्थानिक मासे आणि कोकणी जेवण देखील पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। नंबर 7, माचेमाड बीच। जर तुम्हाला पांढरी शुभ्र वाळू आणि निळेभोर पाणी पाहायचे असेल तर माचेमाड किनाऱ्याला पर्याय नाही। हा किनारा अर्धवर्तुळाकार असून दोन्ही बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेला आहे। येथील वैशिष्ट्य म्हणजे या किनाऱ्यावर मोठे दगड किंवा गोटे नाहीत, त्यामुळे पोहण्यासाठी हे एक सुरक्षित ठिकाण मानले जाते। किनाऱ्यावरील सुरूची झाडे आणि वाळूतून चालताना होणारा भास तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो। माचेमाड हे शांतता प्रेमींसाठी वेंगुर्ल्यातील एक हिडन प्लेस आहे। नंबर 6, वेतोबा मंदिर। वेंगुर्ल्याच्या पर्यटनात आरवलीच्या वेतोबा मंदिराचा उल्लेख केल्याशिवाय प्रवास पूर्ण होत नाही। वेतोबा हे या भागातील अत्यंत जागृत आणि श्रद्धास्थान असलेले दैवत आहे। मंदिरातील वेतोबाची मूर्ती अतिशय भव्य आणि प्रभावी आहे। भाविक येथे मोठ्या श्रद्धेने नवीन चपलाचा जोडा अर्पण करतात। मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ, शांत आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असतो। येथील वास्तुकला आणि सभोवतालचा निसर्ग मनाला एक वेगळीच शांतता प्रदान करतो। नंबर 5, द्विभुज गणपती मंदिर। वेंगुर्ल्यापासून काही अंतरावर असलेले रेडी गावात एक अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारिक मूर्ती आहे, ती म्हणजे द्विभुज गणपती। असे मानले जाते की ही मूर्ती खाणीतून उत्खननादरम्यान सापडली होती। ही मूर्ती भव्य असून याला फक्त 2च हात आहेत, जे अतिशय दुर्मिळ मानले जातात। हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे। दरवर्षी संकष्टी चतुर्थीला आणि गणेश उत्सवाच्या काळात इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात। नंबर 4, वेंगुर्ला बंदर। 4थ्या क्रमांकावर आहे ऐतिहासिक वेंगुर्ला बंदर। पूर्वीच्या काळी येथून मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा। आज हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहे। येथील जेटीवरून फेरफटका मारताना समोर दिसणारा अथांग समुद्र आणि मासेमारी करणाऱ्या बोटींचे दृश्य अतिशय सुंदर दिसते। संध्याकाळच्या वेळी स्थानिक लोक आणि पर्यटक येथे सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी करतात। बंदराच्या जवळच असलेली जुनी डच वखार देखील इतिहासाची साक्ष देते। नंबर 3, वेंगुर्ला लाईट हाऊस। जेटीच्या जवळच एका उंच टेकडीवर स्थित असलेले वेंगुर्ला लाईट हाऊस हे 3ऱ्या क्रमांकाचे आकर्षण आहे। या द्वीपग्रहावर जाण्यासाठी तुम्हाला एक छोटासा चढ चढून जावा लागतो। वर पोहोचल्यानंतर जो नजारा दिसतो तो पाहून तुमचा सर्व थकवा निघून जाईल। येथून संपूर्ण वेंगुर्ला शहर, समुद्र किनारा आणि लांबवर पसरलेला अरबी समुद्र एका नजरेत पाहायला मिळतो। फोटोग्राफीसाठी हे वेंगुर्ल्यातील सर्वात पिक्चरस परफेक्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते। नंबर 2, सागमेश्वर। 2ऱ्या क्रमांकावर आहे सागमेश्वर।
हे ठिकाण म्हणजे जिथे कर्ली नदी आणि समुद्र यांचा संगम होतो. येथील निसर्ग सौंदर्य अफाट आहे. एका बाजूला संत वाहणारी नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्राच्या उधाणलेल्या लाटा, जो एक पाहण्यासारखा क्षण असतो. येथे तुम्ही बोटिंगचाही आनंद घेऊ शकता आणि डॉल्फिन्स देखील पाहण्याची संधी मिळू शकते. येथील वाळूचे दांडे आणि त्यावर बसणारे पक्षी पर्यटकांना आकर्षित करतात. नंबर 1, कोंडुरा समुद्रकिनारा. आणि पहिल्या क्रमांकावर आहे वेंगुर्ल्यातील सर्वात सुंदर आणि रहस्यमयी मानला जाणारा कोंडुरा समुद्रकिनारा. हे ठिकाण एका लहानशा खाडीसारखे आहे, जे दोन्ही बाजूनी खडकांनी वेढलेले आहे. येथे समुद्राच्या लाटा जेव्हा खडकावर आदळतात तेव्हा निर्माण होणारे तुषार अतिशय मनमोहक असतात. येथे एक जुनी गुहा आणि त्यावर असलेले छोटे मंदिर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. निसर्गाचे रौद्र पण सुंदर रूप पाहायचे असेल तर कोंडुरा हे नंबर 1 चे ठिकाण आहे. तर मित्रांनो, ही होती वेंगुर्ल्यातील 10 सर्वात सुंदर ठिकाणे. गोव्याच्या ग्लॅमर्सपेक्षाही अधिक सुंदर आणि शांत अशा या कोकणच्या कोपऱ्यात तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला यातील कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले आणि तुमच्या पुढच्या सहलीचे नियोजन तुम्ही कुठे करत आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.